राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर रविवारी रात्री गोळीबार करण्यात आला। त्यानंतर त्यांच्यावर कोयत्यानं वार करून हत्या करण्यात आली। त्यांच्या बहिणीच्या नवऱ्यानंच ही हत्या केली आहे। या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे। ऐन गणेश उत्सवाच्या तोंडावर झालेल्या गोळीबार आणि हत्येच्या घटनेनं पुण्यात खळबळ उडाली आहे। दरम्यान आता या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। वनराजच्या बहिणीनं पोलीस ठाण्यातच पोलिसांसमोर त्याला धमकी दिली होती। आम्ही तुला जगू देणार नाही, तुलाच पोरं बोलवून ठोकते अशा शब्दात धमकावलं होतं। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी वनराजची हत्या झाली। अधिक माहिती पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर याबाबत मिळालेली माहिती अशी आहे की वनराज आंदेकर हे रविवारी रात्री 8:30 वाजता नाना पेठेतल्या डोके तालीम परिसरात उभे होते। तेव्हा दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी बंदुकीतून 5 राऊंड फायर केले। आंदेकर यांना गोळी लागली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। गोळीबारानंतर हल्लेखोरांनी कोयत्यानं त्यांच्यावरती वार केले। हे वार जास्त असल्यानं आंदेकर गंभीर जखमी झाले होते। रुग्णालयात नेण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता। वनराज यांचा खून त्यांच्या सख्या दाजीनं केलाय। गणेश कोमकर आणि जयंत कोमकर यांच्यासह 2 सख्या बहिणींना पोलिसांनी अटक केली आहे। वनराज यांच्या बहिणीचा आणि वनराज यांचा घरगुती वाद होता। आंदेकरांनी कोमकर कुटुंबाला एक दुकान चालवायला दिलं होतं, पण ते दुकान पुणे मनपानं अतिक्रमण कारवाईमध्ये पाडलं। त्याच रागातून सख्या दाजीनं वनराज आंदेकरची हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे। आंदेकर कुटुंबातील मुलगी लग्न करून कोमकर कुटुंबात दिली होती। वरून त्यांना घर आणि दुकानही चालवायला दिलं होतं, पण घरगुती वादातून आंदेकरची हत्या झाल्याचं बोललं जात आहे। सख्या बहिणीनंच वनराज आंदेकर यांना पोलीस ठाण्यात थेट जीवे मारण्याची धमकी दिली होती। वनराज, आम्ही तुला जगू देणार नाही, तू आमच्यामध्ये आला आहेस, तू आमचं दुकान पाडण्यास सांगून आमच्या पोटावर पाय देतोस काय, तुला आज पोरं बोलावून ठोकतेच असं धमकावलं होतं। यानंतर दुसऱ्या दिवशी वनराजची खरोखरच हत्या झाली।